उजळले भाग्य आता अवघी चिंता गारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला तुका म्हणे होता ठेवा तो या भावाचा पडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला विठ्ठला नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती महायोग पीठे तठे भीमरत्या वरं पुंडलिकाय रातुं मुनिन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला मुक्त कैवल्य तेजुनेजी भगवान श्री ज्ञानोबा जगद्गुरु तुकोबाराय आदी वरून सर्व माणूस श्रोत्यांना विनम्र अभिवादन करून मी कीर्तन सेवेला प्रारंभ करते. कीर्तन रूप सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगत वंदनीय महाराष्ट्र भूषण संत शिरोमणी संत सम्राट वैराग्य मूर्ती संत श्री तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा आणि संत भेटीच्या भाग्याचा अनुभव व्यक्त करणारा हा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल सेवेला सुरुवात करण्याआधी थोडासा परिहार द्यायचा म्हणजे तो असा. आपल्या शिंदेवाडीमध्ये दौलत बाबा यांच्या समाधी सोहळ्यानिमित्ताने चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि सप्ताहातली माझ्या वाटेला आलेली ही दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा. भगवान माऊली ज्ञानोबा राय, दौलत बाबा
मला जशी जशी बुद्धी देतील तसा तसा मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. तसं म्हणलं तर मला काही जास्त बोलता येणं शक्य नाही, तरी सुद्धा हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं है, हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं है, सूरत बदलनी चाहिए मेरे दिल से नहीं, लेकिन शिंदेवाड़ी वालों की दिल से प्रेम की गंगा निकलनी चाहिए. माझी मायबाप श्रद्धेने विनंती, सुरुवातीला बाळ वेडी वाकडी पावली टाकतात. आईचं अंतकरण असं असतं, ती म्हणते मयो माझं वाघाचं पिल्लू कसं चालतंय. आता हे वाघाचं पिल्लू तर हे कोण? वाघ कसं आहे? केस वाढलेले कुत्र्याच्या पिल्लासारखा दिसतो, शर्टाला बटन नाहीत, नाकाचा शेंबू ढेरीवर चढतो. मला पाव खातो, वडा पाव पडत करतो, काव पण मधून भरतात. तरी पण ते वाघाचं पिल्लू हे मायबापाचं अंतकरण आहे. खरं तर ज्यांच्यामुळे मला इथं कीर्तन करण्याचं योग आलं ते आदरणीय हरिभक्त परायण मला माझ्या गुरुस्थानी असलेले मोतीराम महाराज गर्दे महाराजांनी मला इथं बोलवलं. महाराजांना मी कोटी कोटी धन्यवाद देते. आणि खरं तर मोतीराम महाराज कोणाला म्हणायचं आहे की त्यांनी कधी धरली नाही परमार्थामध्ये लाज, अख्ख्या जीवनाला चढवलं त्यांनी परमार्थाचा साज. खरं तर ज्यांच्यामुळं मला इथं कीर्तन करण्याची संधी मिळाली आज त्यांनाच म्हणायचं गडदे महाराज, त्यांनाच म्हणायचं गडदे महाराज. मला या वाक्याला तुमच्या जरा जोरदार टाळ्या अपेक्षित होते, कारण तुम्ही जर टाळ्या वाजवल्या तरच कीर्तन टायमाला सुटणार, नाहीतर नक्कीच थांबत होणार. तुम्ही म्हणाल मला टाळ्या नाही आम्ही लगेच सुटणार, मग तुम्ही लगेच सुटणार तर तुम्हाला विठोबा कसा भेटणार? म्हणून हाताने टाळी आणि मुखाने नाम हेच तुमच्याकडे दोन तास एकच काम. या ठिकाणी माझ्या कीर्तनाला उपस्थित असलेले प्रसिद्ध कीर्तनकार जाधव महाराजांनी कोटी कोटी धन्यवाद दे. मृदंगाचार्य प्रकाश महाराज यांनाही मी कोटी कोटी धन्यवाद देते. गायनाचार्य राजेंद्र जाधव महाराज, अक्षय महाराज, गोविंद महाराज गायकवाड महाराजांनाही कोटी कोटी धन्यवाद देते. आणि तुम्हा सर्वांनाही कोटी कोटी धन्यवाद देते. सर्व शिंदेवाडी ग्रामस्थ मंडळ सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देते. सर्व टाळकरी मंडळी मलाही कोटी कोटी धन्यवाद देते. पेटी मास्तर काका तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद देते. आपले विनेकरी बाबा तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद देते. आणि माझं कीर्तन सेवेला प्रारंभ करते. विठ्ठल अभंगाचा प्रतिपाद्य विषय आजचाही महाराज अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज संत भेटीच्या भाग्याचा अनुभव व्यक्त करतात. मग अनुभवाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर जीवनामध्ये काही गोष्टींचा अनुभव घेताही येणं शक्य नाही आणि जगाला देताही येणं शक्य नाही. काही गोष्टींचा अनुभव जीवनामध्ये घेता येणं शक्य आहे पण जगाला देता येणं शक्य नाही. आणि तिसरा मुद्दा, काही गोष्टींचे अनुभव जीवनात घेताही येणं शक्य आहे आणि जगाला देताही येणं शक्य. पहिला मुद्दा, काही गोष्टींचे अनुभव जीवनामध्ये घेताही येणं शक्य नाही आणि जगाला देताही येणं शक्य नाही. जर तुम्हाला वांजेच्या पोराच्या लग्नात जेवायचं आमंत्रण आलं तर किती लोक जाणार का? नाही का? कारण वांजेला मुलगाच नाही तर त्याचं जेवण लांबच राहिलं ना, म्हणजे त्याचा अनुभव घेताही येणं शक्य नाही आणि जगाला देताही येणं शक्य नाही. आता दुसरा मुद्दा, काही गोष्टींचा अनुभव जीवनामध्ये घेता येणं शक्य आहे पण जगाला देता येणं शक्य नाही. समजा एखाद्याने विष पिलं, पिऊ नये पण तरी समजा पिलं, अनुभव घेण्याकरता पिलं तर त्याचा अनुभव जीवनामध्ये घेता येणं शक्य आहे पण जगाला देता येणं शक्य आहे का? अहो अनुभव द्यायला शिल्लकच राहणार नाही तर काय अनुभव देणार? म्हणजे विष पिल्याचा अनुभव जीवनामध्ये घेता येणं शक्य आहे पण जगाला देता येणं शक्य नाही. समजा एखाद्याला बायकोने मारलं, बायकोने मारल्याचा अनुभव जीवनात घेता येणं शक्य आहे पण जगाला देता येणं शक्य आहे का? लोकांना सांगणार का बायकोने मला मारलं? समजा एखाद्याला बायकोने मारलं, असा प्रसंग कोणाला येऊ नये पण तरी समजा आलाच तर त्याचा सकाळी सकाळी चेहरा पडलेला दिसतो. लोक म्हणतात का हो काय झालं आज तुम्ही नाराज दिसता, घरात बायकोचं तुमचं काय? हा मनात म्हणतो अरे मी तर घरून मार खाऊन आलोय
पण तुला सांगितलं की माझं इम्प्रेशन डाऊन होईल ते काय सांगायचं का? पण तरी हा समजून घेतो की याचं त्याच्या बायकोच्या घरात काहीतरी झालं. बायको तुम्हाला व्हिडिओ काय बोलली तर नाही ना, हा घरून मार खाऊन आलेला असतो पण बोलायचं धाडस बघा कसं करतो बायको. आणि आपल्याला म्हणते काय तुमचं आहे काय? प्रत्येकाचं सारखंच असतं पण बोलण्याचं पद्धत. अहो तुमचं आमचं जाऊ दे, देवाला सुद्धा बायकोचं ऐकावं लागलं. बरं मला सांगा, इथं बसलेले कोण कोण बायकोचं ऐकत नाही त्यांनी हात वरती करा. मला माहितीये तुम्ही हात वरती केले नाही, कारण तुम्हाला माहितीये आपलं गिऱ्हाईक इथंच. घरी गेल्यावर चांगलं दाखवल, मग जेवण सुद्धा हातानेच घ्यावं लागेल. मिठाला मिठाला म्हणजे बायकोने मारल्याचा अनुभव जीवनामध्ये घेता येणं शक्य, जगाला देता येणं शक्य नाही. आता तिसरा मुद्दा, परमार्थिक जीवनातील अनुभव घेता येणं शक्य आहे आणि जगाला देता येणं शक्य आहे. महाराज म्हणतात माझ्या जीवनात मला जेवढे जेवढे अनुभव आले तेवढे तेवढे मी तुम्हाला सांगितले. तसे तसे अभंग तयार झाले आहेत. अनुभव आले अंगा ते या जगात देत असे. महाराज म्हणतात माझ्या जीवनात मला जेवढे जेवढे अनुभव आले तेवढे तेवढे मी तुम्हाला सांगितले. मग आजच्या अभंगातही महाराज संत भेटीच्या भाग्याचा अनुभव व्यक्त करतात. अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे महाराज, प्रत्येकाच्या जीवनामध्ये 2 दिवस फार महत्त्वाचे असतात. कोणते 2 दिवस? तर एक येण्याचा दिवस आणि दुसरा जाण्याचा दिवस. मिळालाय ना दादा, त्याला जाण्याचा दिवस हा निश्चितच मिळत असतो. ज्याचं बारसं झालं ना त्याला कधी ना कधी तीर्थ होणारच आहे. डब्बा घेतला तर झाकण फ्री, म्हणजे झाकणाचे वेगळे पैसे द्यायची गरज आहे का? नाही. तर जो जन्माला आला त्याला एक ना एक दिवस मारावं लागणारच. प्रत्येकाला मारावं लागणार आहे. एका ट्रक वरती सुंदर वाक्य लिहिलेलं होतं, मौत से किसी की रिश्तेदारी है, मौत से किसी की रिश्तेदारी है, आज मेरी तो कल तेरी बारी है. अरे आज मला मारावं लागणार आहे पण उद्या तुला मारावं लागणार आहे. आया है तो जाएगा, राजा रंग फकीर, कोई सिंहासन चढ़ गया, कोई बांध गया जंजीर. प्रत्येकाला मारावं लागणार आहे महाराज. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, इतना एक दिन बदलना पड़ेगा. एक ना एक दिन बदलना पडेगा. प्रत्येकाला मारावं लागणारच आहे महाराज. एका स्मशानभूमीमध्ये प्रवचन करत असताना त्या स्मशानभूमीवर एक वाक्य वाचलं होतं, आवडलं तर टाळ्या वाजून आशीर्वाद द्या. की मंजिल तो तेरी यही थी, की मंजिल तो तेरी यही थी,
तेरा यहाँ आते आते, कि मंजिल तो तेरी यही थी, गुजर गया वक्त तेरा यहाँ आते आते। अरे क्या मिला तुझे इस दुनिया में, अपनों ने ही जलाया तुझे जाते जाते। मायबाप, आपण ज्या दिवशी जन्माला आलेलो असतो त्या दिवशी आपण एकटे रडत असतो आणि आपल्या येण्याने आपल्या घरच्यांना आनंद झालेला असतो। पण जीवन याच्यासाठी मिळालेले की कबीरा, कबीरा जब हम पैदा हुए तब जगह से हम हुए, कबीरा जब हम पैदा हुए तब जगह से हम हुए, ऐसी करनी कर चलो कि हम असे और जगो। जाताना माणसाने असं जावं की आपण हसत हसत जावं आणि आपल्या जाण्याने लोकांनी रडावं, एवढ्यासाठी माणसाला जाण्याचा दिवस मिळाले। अहो, आपण कमवलेली संपत्ती म्हणजे आपण जमवलेली माणसं, आपल्या जाण्याने किती जणांना दुःख होतंय ही आपण कमवलेली संपत्ती। अहो, निदान नाही जग रडलं तर गाव तरी रडावं, नाही गाव रडलं तर चार माणसं तरी रडावीत आपले। वाक्य ऐका, जेवढा राम प्रसिद्ध आहे तेवढा रावणही प्रसिद्ध आहे, जेवढा कृष्ण प्रसिद्ध आहे तेवढा कंसही प्रसिद्ध आहे, जेवढा गोकर्ण लोकांना माहिती तेवढं धुंदुकारी लोकांना माहिती। तुकोबाराय महाराष्ट्र पुरतेच प्रसिद्ध आहे, पण लादेन जग प्रसिद्ध आहे। त्रास देऊन का होईना पण जगात नाव आहे, पण याला काय किंमत आहे? एक विख्यात आहे आणि दुसरा कुख्यात आहे। चांगलं केल्यानंतर, चांगलं करून गेल्यानंतर माणसं रडतात, पण महाराज म्हणतात तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तम चिवरे कीर्ती मागे, कीर्ती उत्तम म्हणून पाठीमागे शिल्लक राहावी यासाठी माणसाला जाण्याचा दिवस मिळाले। नाहीतर आपल्यासोबत काही येत नाही महाराज, आपले हाड नेऊन टाकतात, आपली राख नेऊन टाकतात। जन्माला आल्यानंतर एवढ्या इच्छा असतात की त्याचा अंत नाही, पण सर्वांच्या इच्छा पूर्ण होतात असं नाही। काहींच्या इच्छा सहजासहजी पूर्ण होताना दिसतात, तर काहींच्या इच्छा सहजासहजी पूर्ण होत नाही। गरीबामध्ये श्रीमंतामध्ये किती फरक आहे बघा। गरीब माणसं 2-2 किलोमीटर अन्न शोधण्यासाठी फिरतात, गरीब माणसं 2-2 किलोमीटर अन्न शोधण्यासाठी फिरतात आणि श्रीमंत माणसं 2-2 किलोमीटर अन्न खाल्ल्यानंतर जिरवण्यासाठी फिरतात। गरीबांना काय खावं हा प्रश्न आहे, पण श्रीमंतांना काय काय खावं हा प्रश्न आहे। गरीबांच्या घरी लाईट नसते, पण श्रीमंतांच्या घरी पीओपी मध्ये फिट केलेले लाईट असतात। कोई रोशनी को तरसे कोई लूटता नजारे, कोई रोशनी को तरसे कोई लूटता नजारे, कर्मों की है माया कर्मों के है खेळ सारे। हा प्रत्येकाच्या कर्माचा खेळ आहे महाराज। तर मी सांगत होते प्रत्येकाच्या जीवनामध्ये 2 दिवस हे फार महत्त्वाचे असतात, महाराजांच्या जीवनामध्ये तिसऱ्या दिवसालाही फार महत्त्व आहे। कोणता तिसरा दिवस? तर महाराज म्हणतात माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार, केला अंगीकार तुका म्हणे। तुकोबाराय म्हणतात माघ शुद्ध दशमीच्या दिवशी माझे श्री गुरु माझ्या स्वप्नात आले आणि स्वप्नातही त्यांनी मला काय मागितलं? भोजन मागती
400 रुपये ते 500 रुपये किलो असतात. मी एके ठिकाणी पाहिलं, पंक्तीमध्ये एक माणूस तूप वाढत होता. मी त्याला म्हणलं वाढा ना. तो म्हणे दीदी आता तूप वाढायचे दिवस गेले, तूप ऐकायचे दिवस आले. एवढी वाहवाय महाराज तुपाची. पण तूप बरे म्हणतात. माझ्या श्रीगुरूनं माझ्या स्वप्नातून मला पावसाळ्यात तूप मागितलं. मग कुठे मागितलं हे तूप? बोला, कुठे मागितलं तूप? स्वप्नात. मग स्वप्न खरी असतात का? बरं, स्वप्न जर खरे असते तर त्याला कोण स्वप्न म्हणेल का? 3 माणसांनी पार्टी करायची ठरवली. म्हशीचं ताजं ताजं दूध आणलं, बासुंदी बनवली आणि तिघांनी 3 ग्लास बासुंदी पिली, पण खाली 1 ग्लास बासुंदी शिल्लक राहिली. मग आता प्यायची कोणी? म्हणून तिघांनी ठरवलं आता काय करायचं, आता आपण तिघांनी झोपायचं आणि सकाळी ज्याला चांगलं स्वप्न पडेल त्याने ही बासुंदी प्यायची. तर तिघाही झोपतात, पण त्यातल्या एकाला काही झोप लागत नाही. तो उठतो, बासुंदी पितो, मग झोपतो, कोणालाच माहित नाही. सकाळी सगळे उठतात आणि आपले आपले स्वप्न सांगायला लागतात. त्यातले एक जण म्हणतो, अरे माझ्या स्वप्नात प्रभू श्री रामचंद्र आले, मला अयोध्येला घेऊन गेले. दुसरा म्हणला, रे हा तुझं तर काहीच नाही, माझ्या स्वप्नात भगवान श्रीकृष्ण आले, मला द्वारकेला घेऊन गेले. हा म्हणला, यांनी तर मोठे मोठे देव निवडले. म्हणला, माझ्या स्वप्नात बजरंगबली आले. असला मोठा गदा. हे म्हणले, काय म्हणाले बजरंगबली? हा म्हणले, बरं मला सांगा, ही स्वप्न आपल्याला पडतात कुठं? कुठं पडतात ही स्वप्न आपल्याला? हातात, पायात, गुडघ्यात का तर पायात? नाही, मी सांगते, ही स्वप्न आपल्याला आपल्या कंठामध्ये पडतात. आपल्या कंठामध्ये गीता नामक नाडी आहे, तिला दुसरं नाव आहे पुरी तत्व. आपल्या केसापेक्षा हजारो पटीनं बारीक असलेली ती नाडी आहे आणि त्या नाडीत पडलेलं स्वप्न आणि त्या स्वप्नात केलेला उपदेश तुकाराम महाराजांनी मान्य केला. आणि महाराज म्हणतात, त्या दिवशी माझं खऱ्या अर्थाने परमार्थिक भाग्य उजळलं. आपण त्याचं पहिलं Oh
कलाकारांनी एवढं सुंदर प्रमाण म्हणलं त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणखी जोरात, आणखी जोरात. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. हो महाराज म्हणतात माझं भाग्य उजळ. मग भाग्य म्हणायचं, पण आपण कशाला भाग्य म्हणतो महाराज? एखाद्याला चांगली बायको भेटली की तोही म्हणतो उजळले भाग्य आता. एखाद्याचा मुलगा 10वी मध्ये पास झाला की तोही म्हणतो उजळले भाग्य आता. एखाद्याने कीर्तनातून नवी चप्पल चोरली की तोही म्हणतो उजळले. मुलं जन्माला सुद्धा भाग्य समजतात महाराज. हा, मुलं जन्माला भाग्य आहे, पण ती मुलं कशी असली पाहिजे? छत्रपती शिवाजी महाराजांसारखी, स्वामी विवेकानंदांसारखी. स्वामी विवेकानंद भारत भ्रमण करत असताना असं ते का खेड्यात आले, सगळं आयुष्य समाजाकरता देऊन टाकलं. एक आईने हा पुत्र समाजाकरता देऊन टाकलेला आहे. एका मागोमाग एक माणसे हेच राहिली, पण एक म्हातारी आई एका बाजूला उभी राहून स्वामीजीकडे टक लावून बघ. स्वामीजींची नजर त्या माऊलीवर पडली, पण तिने काही बोलायचं धाडस केलं नाही. हळूहळू माणसांची गर्दी कमी झाली. स्वामीजी त्या माऊली जवळ आले आणि विचारलं, आई काही बोलायचं होतं का? तेवढं ऐकल्याबरोबर ती माऊली म्हणाली, बाळा किती करशील रे, किती करशील? सगळं आयुष्य समाजाकरता जगतोस, बाळा माझं एक ऐकशील? तसे स्वामीजी म्हणाले, बोल ना गाई बोल. तशी ती माऊली म्हणाली, बाळा माझ्या घरी येशील? तिच्या डोळ्यातली आस पाहून स्वामीजी म्हणाले, आई का बरं नाही येणार? जरूर येणार, चल येतो, चल. स्वर्ग भेटण्याचा आनंद झाला, आनंद गगनात मावे ना. ती माऊली लगबग चालू लागली. एवढा मोठा देव माणूस माझ्या झोपडीत येतोय, काहीतरी बसायला टाकावं ना म्हणून इकडे तिकडे शोधू लागली, पण तिला काहीच सापडलं नाही. तिथे फटकं पोतं पडलेलं होतं. तिने ते पोतं उचललं आणि जमिनीवर टाकलं. मला बस ना. तशी स्वामीजी त्या फटक्या पोत्यावर बसली. आज गेली काहीतरी कोणतर द्यावं ना म्हणून सगळी डबी उलटी पालती केली, पण तिला काहीच सापडलं नाही. तिथे चूल होती आणि त्या चुलीवर एक पातेलं होतं आणि पातेल्यात थोडंसं दूध होतं. तिने चुलीला जाळ लावला, ते दूध गरम केलं आणि एका भरलेल्या ग्लासात होत. तिने तो भरलेला ग्लास आपल्या हातात घेतला आणि दुसरा हात आपल्या चोळीत घातला आणि चोळीत न कसली तरी पूड काढली, स्वामीजींच्या दुधात टाकली. स्वामीजींनी हा सगळा प्रकार पाहिला, परंतु बोललेही नाही त्यात काय टाकले आणि विचारलंही नाही. तिच्या थरथरत्या हाताने स्वामीजींनी तो ग्लास आपल्या हातात घेतला आणि पण मी कसलाही विचार न करता स्वामीजींनी ते दूध गटागटा पिऊन टाकलं. दूध पिऊन झाल्यावर स्वामीजींनी त्या माऊलीला विचारलं, आई विचारू? तशी ती माऊली म्हणाली, विचार ना बाळा, विचार. तशी स्वामीजी म्हणाली, आई तुम्हाला मगाशी दूध दिलंस, पण दूध देताना त्या दुधात कसली तरी पूड टाकली, ते पुढे काय होतं एवढं मला सांगशील? एवढं ऐकल्याबरोबर ती माऊली डसा रडू लागली. तसे स्वामीजी म्हणाले, आई तुला जर त्रास होत असेल ना तर तू नाही सांगितलं तरी चालेल. ती माऊली म्हणाले, नाही रे बाळा, नाही होणार त्रास. ती माऊली रडत सांगू लागली. ती माऊली म्हणाली, बाळा तुझ्यासारखंच माझं एक लेकरू होतं, 1 महिन्यापूर्वी वाढलं. रात्रंदिवस डोळ्याला डोळा लागत नव्हता, काहीच तुडतडून निघत होतं. आणि बाळा आपल्या हिंदू संस्कृतीत म्हटलंय, मेलेले पोराची राख जर गंगेत टाकली तर त्याला स्वर्ग मिळतो. पण बाळा मी पडले गरीब होळी, गंगेपर्यंत जाण्याकरता कुठून आणावा पैसा? रात्रंदिवस डोळ्याला डोळा लागत नव्हता, काहीच तुडतडून निघत होतं. बाळा तुला समाजाकरता जगताना पाहिलं, मला वाटलं तुझं रक्त त्या गंगे इतकंच पवित्र असेल. मी तुझ्या दुधात माझ्या मेलेल्या पोराची राख टाकली, ती राख तुझ्या रक्तात मिसळणार आणि तुझ्या रक्तात मिसळलेली राख गंगेत मिसळल्यासारखी नाही का? अशी मुलं जन्माला घाला, नाहीतर लाजन आणि
जन्माला घालण्यापेक्षा आई तू निपुत्रिक राहिलेली बरी. पुत्र भावा महाराजांनी परत सुंदर प्रमाण म्हणले त्यांच्यासाठी प्रत्येक जोरदार टाळ्या. आणखी सांगायचा मुद्दा असा मुलं जन्माला सुद्धा भाग्य समजत नाही. मग महाराज म्हणतात माझं भाग्य उजळलं. कशामुळे उजळलं? तर महाराजांच्या जीवनामध्ये चिंता होती. कोणती चिंता होती महाराजांच्या जीवनामध्ये? परमात्मा प्राप्तीची. जो भेटेल त्याला महाराज विचारायचे माझा उद्धार होईल की नाही, देव मला भेटेल की नाही. जो भेटेल त्याला महाराज विचारायचे काय मी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण जो भेटेल त्याला महाराज विचारायचे माझा उद्धार होईल की नाही, देव मला भेटेल की नाही. पण आता बघा चिंता किती वाईट आहे. आता गरीब लोकांना गादी खुशी पलक तकवे असून सुद्धा घरी झोप लागत नाही. कारण घरी चिंता आहे महाराज. पोरीचं लग्न, मुलाचं शिक्षण, चिंता आहे घरी. पण कीर्तनात बसल्या लोकांना झोप यायला पाहिजे का? यायला पाहिजे का झोप? नाही, पण तरी लोक झोपतात. कारण कीर्तनात कसलीच चिंता नाही महाराज. एक जण माझ्या कीर्तनात झोपलं आणि शेजारचं तर डोकं खात होत. तो म्हणाला माझ्या कशाला डोकं खात होते? ते म्हणलं हे तुझं आहे तर मग माझं कुठे गेलं. कीर्तन झाल्यावर माझ्याकडे एक आजी आली. मला म्हणली दीदी मला तुझं कीर्तन लई आवडलं. म्हणलं काय म्हणले तुम्हाला माझ्या कीर्तनातलं? ती म्हणली महाराज खरं सांगू का? म्हणली हे बघा म्हणे मी घरी झोपेच्या 4 गोळ्या खाते तरी मला घरी झोप लागत नाही, पण तुमच्या कीर्तनात 2 तास मस्त मला गोड झोप लागली. म्हणजे कीर्तनात लोकांना झोप यायला नाही पाहिजे पण तरी लोक झोपतात. आणि घरी सगळी व्यवस्था असून लोकांना घरी झोप लागत नाही. याला कारण आहे चिंता. पण महाराज म्हणतात माझ्या जीवनात आता कसलीही चिंता राहिली नाही. कशामुळे राहिली नाही? तर महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात Yeah.
झाला. संत दर्शनामुळे माझं भाग्य उजळलं आणि संत दर्शनामुळे तो परमात्मा मला आपलासा करता आला. मग एवढं सगळं कोणामुळे झालं? कोणामुळे झालं? तर संतांमुळे. पण आपण कोणालाही संत म्हणतो महाराज. संत कोणाला म्हणायचं आहे का? जिसके पैर में जूता नहीं, जिसका बैग में खाता नहीं, जिसका परिवार से कोई नाता नहीं, उसे संत कहते. राधा से प्यार किया, श्याम बन गए. सीता से प्यार किया, राम बन गए. जबरदस्ती प्यार किया, हराम बन गए. चोरी चुपके प्यार किया, राम रहीम बन गए. और कोई मिला ही नहीं तो बाबा रामदेव बन गए. कोणालाही संत म्हणतो महाराज आपण. आता बघा सीतामातेकडे भिक्षा मागायला आला होता तो होता कोण? कोण होता हो? रावण. पण दिसत कोण होता? संत. आज तसंच झाले महाराज. आजकाल रावण कपडे घातलेले दिसतात संत, म्हणूनच जगाची फसवणूक होते. जोपर्यंत आपण संत होणार नाही तोपर्यंत आपल्याला संत कळणार नाही. जोपर्यंत आपण भक्त होणार नाही तोपर्यंत आपल्याला भक्त कळणार नाही. जोपर्यंत आपण आपली नजर बदलत नाही तोपर्यंत आपल्याला जग बदललेलं दिसणार नाही. नजर बदलो नजारे बदल जाएंगे, सोच बदलो सितारे बदल जाएंगे. कस्ती बदलने की जरूरत नहीं, खाली रुख बदलो किनारे आपने बदल जाएंगे. नाव बदलण्याची गरज नाही, नावेचा मार्ग बदला, जग आपोआप आपल्याला बदललेलं दिसतं. अहो साधी माणसं आडवी गेली तर लोक म्हणतात काम होणार नाही. मग माणसाने जावं तरी कुठे जिकडे तिकडे असतात ते. मी सांगते अशा 10 माणसे आडव्या जाऊद्या काम होईल, पण एक माणूस आडा गेला की तुमचा चालू सप्ताह बंद पडतो. एवढी वाईट माणसं आहेत माझी. म्हणून म्हणतात ना, भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते हो तुम, कांटे बन कर मत रहना. भला किसी का कर न सके तुम बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते हो तुम, कांटे बन कर मत रहना. पुष्प नहीं बन सकते हो तुम, कांटे बन कर मत रहना. सत्य वचन ना बोल सके तुम, झूठ कभी भी मत बोलो. मौन रहे तो ही अच्छा, कम से कम विष तो मत बोलो. सत्य वचन ना बोल सके तुम, झूठ कभी भी मत बोलो. मौन रहे तो ही अच्छा, कम से कम विष तो मत बोलो. बोलो यदि पहले तुम बोलो, दिलों को खोला करना. बोलो यदि पहले तुम बोलो, दिलों को खोला करना. कुछ नहीं बन सकते हो तुम, कांटे बन कर मत रहना. कुछ नहीं बन सकते हो तुम, कांटे बन कर मत रहना. भला किसी का कर्म करो, बुरा किसी का मत करना. बन सकते हो तुम, कांटे बन कर मत रहना. कुछ नहीं बन सकते हो तुम, कांटे बन कर मत रहना. कांटे बन कर मत रहना. आपल्या आपण कोणाचं चांगलं करता आलं नाही तरी चालेल, पण वाईट होणार नाही याची काळजी घ्या. चांगलं बोलता आलं नाही तरी चालेल, पण वाईट म्हणून विष घालू नका. हा परमार्थच आहे माझा. बघा मारवाडी समाजाचे लोक आपल्या नेहमी गोड बोलताना दिसतात, कारण त्यांच्यात एक भजन आहे. मिठू मिठू बोलतात काही बिगडे, काही बिगडे तर काही बिगडे. मिठू मिठू बोलतात काही बिगडे, काही बिगडे तर काही बिगडे. सोच समझ कर चल हे संसार, लाख जतन कर नहीं छूटे घरदार.
सोपी गवळण लक्षात ठेवा. संगराध्ये संगराशी उचलीस का, उचलीस का, गंध गंधलीस का, गालाडी गोडी वरवरची माया जाऊ नको. तुम काय बिगडे, काय बिगडे, काय बिगडे, तुम काय बिगडे, काय बिगडे, काय बिगडे, काय बिगडे, गोड बोला, आपलं काही बिघडणार नाहीये महाराज. पण काही नाही तर गोड बोलणंच माहित नाही मला. पहिलं माझ्याकडे गाडी नव्हती, मग कीर्तनात जायला कधी कधी एसटीने प्रवास असायचा. मग सहज एका ठिकाणी कार्यक्रमाला जाताना घाईघाईमध्ये एसटी स्टँडवर आले आणि काकांना विचारलं, का हो काका, ही कुठली गाडी आहे? ते म्हणे एसटी गाडी आहे. मला तसं नाही हो, म्हणलं जाते कुठे? म्हणे गावाला. म्हणजे गावात जाते माहिती हो, पण नक्की कुठल्या गावाला? म्हणे मामाच्या गावाला. आता हे काही बोलणं झालं का? चांगलं बोलत नाही महाराज आपण. मग कधी कधी बसमध्ये बसायला जागा मिळत नसायची. मग बसणाऱ्याने काय म्हणावं, महाराज जागा मिळाली नाही वाटतं. आपण म्हणा हो मिळेल पुढे. मग आता तरी गप बसा. मग महाराज तुम्ही असं समजा ना, तुम्ही कीर्तन करून राहिले, आम्ही ऐकून राहिलो. आता हे काय बोलायची गरज आहे का? अहो नका कीर्तन भजन ऐकू, पण गोड तरी बोला. काय करायचं, चांगलं बोलणंच माहित नाही महाराज. एका मुलीला पाहुणे बघायला आली, आणि पूर्वी कसं पाहुणे बघायला आल्यावर काही प्रश्न विचारायची पद्धत असायची. बघा तुम्हाला गाता येतं काय, स्वयंपाक येतो काय, शिक्षण किती झाले, असे प्रश्न विचारायची पद्धत असायची. पण आता मुलींना प्रश्न विचारायच्या भानगडीत पडू नका. कारण एका मुलीला प्रश्न केला, तुम्हाला गाता येतं? ती म्हणे हो. म्हणे मग गाऊन दाखवा. ती बाहेर गेली आणि दोरीवर वेळा भरलेला गाऊनच घेऊन आली. हा गाऊन. म्हणे आता हा कशाला आणला? म्हणली तुम्हीच तर म्हणले गाऊन दाखवा. बरं तो म्हणला कुठून आणला? म्हणली बाहेर वाळत घातला होता, आणला. बरं तो म्हणला जाऊ द्या, वाळू द्या, वाळू द्या. आधी बाहेर गेली, 2 टुकले वाळूच घेऊन आली. ही वाळू. म्हणलं तर ही कशाला आणली? म्हणले तुम्हीच तर म्हणले वाळू द्या. बरं तो म्हणला जाऊ द्या. तो म्हणला आता तुम्ही एवढं शिकलेला, म्हणलं तुम्हाला इंग्लिश जमते का? इंग्लिश. ती जरा लाजली, म्हणली तुम्ही पाजायला असल्यावर देशी बी जमत. अहो तेव्हापासून तो हिमालयात गेलाय, तो अजून परत आला नाही. म्हणून पोरींना प्रश्न विचारायच्या भानगडीत पडू नका. एका मुलीला पाहुणे बघायला आले आणि वडिलांना तिला सांगितलं की हे बघ, तुला पाहुणे बघायला येतात. जर पोराने तुला काही विचारलं तर फक्त मान हलवायची, शब्द सुद्धा तोंडातून काढायचा नाही. तर पाहुणे बघायला येतात, नाश्ता पाणी होतं, चहा पाणी होतं. मुलाला मुलगी पसंत होते, मुलगी आज जाते. आणि मुलाचा मित्र म्हणतो, का रे बाबा, तू मुलीला पसंत केलंस पण मुलीला काही विचारलंच ना? म्हणला हा आता विचारतो. तो म्हणला आता नाही, आता एकदा वेळ निघून गेली, परत नाही. आता आपण काय करू, जेवताना स्वयंपाकाचं एवढं वर्णन करू की मुलगी स्वतःहून बोलली पाहिजे. तर जेवायला बसतात आणि वर्णन सुरू होतं. म्हणतो वा 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 वा, सर्वात उत्तम भजे. भजे म्हणजे भजे म्हणला नाही 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 नाही. सर्वात उत्तम शिरा. शिरा म्हणजे शिराच आहे म्हणला. शिरा याला वडतो का हा शिराला वडतो? मेळ नाही, पण शिरा जसं सत्यनारायणाचा प्रसाद आहे म्हणला. नाही 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 नाही, सर्वात कडीच आहे म्हणला. अशी कढी मी कुठं खाल्लीच नव्हती, सर्वात उत्तम कढी आहे म्हणला. आणि नेमकं ही कढी त्या पोरीने बनवली. सर्वात उत्तम म्हणजे तिला राहुलच नाही, ती डायरेक्ट पण ती घुसून आली, म्हणजे उदित नाही मत्त झाली. जुलुतातलं मिलुतातलं 2-3 दिवसातली उदित नाही मत्त झाली. आता हे काय कोणाची गरज आहे का? बापाने सांगितलं होतं ना बोलू नको म्हणून, पण नाही तरी बोलणार. त्या संतामुळे तो लाभ मला प्राप्त झाला. अशा संतामुळे माझं भाग्य उजळलं आणि अशा संतामुळे तो परमात्मा मला आपलासा करतात. मग त्या परमात्म्याचं आपण एकदम मोठ्या प्रेमाने भजन करूया. ज्यांना ज्यांना देवाने हात दिले असतील ते हात वरती करतील, आणि ज्यांना हात देऊ नये ते हात वरती करत नाही. एका चिकनगुनिया झाला तर मी जबाबदार राहणार नाही. सर्वांनी हात वरती करा. वाव, क्या बात आहे. सरळ हात वरती करा. मला पण चालेल.
करा, सरळ करायचं मला. हात. नाही तर मग ते प्रेमाने भजन कर. विठ्ठल 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 विठ्ठल
आमच्या हनुमंतरायाने देव हृदयामध्ये साठवला. जेव्हा प्रभू श्री रामचंद्र 14 वर्षाचा वनवास संपून अयोध्येमध्ये परत आले तेव्हा सर्वांना काही ना काहीतरी देण्यात आलं, पण हनुमंतरायाला प्रभूने काहीच दिलं नाही. हा प्रकार सीता मातेने पाहिला आणि विचारलं, आणि प्रभू तुम्ही सर्वांना काही ना काहीतरी दिलं, पण हनुमंताला तुम्ही काहीच दिलं नाही. तेव्हा प्रभू म्हणाले, अगं सीते, मी हनुमंताला आता देऊ तरी काय, की त्याच्या उपकाराचे माझ्याकडनं परत ठेवले. तेव्हा सीतामाईलाच वाटलं आपण हनुमंतरायाला काहीतरी द्यावं, म्हणून आपल्या गळ्यातली नवरत्नांची माळ काढली आणि हनुमंतरायाच्या गळ्यात टाकली. त्याच्या हनुमंतराया सभेतून उठले आणि एका झाडावरती जाऊन बसले. त्या माळेचा एक मान तोडायचे, इकडे तिकडे पाहिजे आणि फेकून द्यायचे. हा प्रकार सीतामातेने पाहिला आणि सीतामाता म्हणाले, हनुमंतराया तुम्ही हे काय करताय? पृथ्वी एवढ्या मोलाचा एक एक रत्न त्याला तुम्ही तोडता आणि फेकून देता. त्यावेळेस हनुमंतराय म्हणाले, सीतामैया मी कुठलाच रत्न जाणत नाही, मी फक्त एकच रत्न जाणतो आणि तो रत्न म्हणजे राम रत्न. नवरत्नाचा हार जानकी देवाईला ओढून पाहिजे मोठी राम कोटी घातला. नवरत्नाचा हार जानकी देवाईला ओढून पाहिला राम कोटी जगूनही काहीच उपयोग नाही. तेव्हा सीतामाता म्हणाल्या, गाव तुमच्या हृदयामध्ये आहे का राम? त्याची छाती फाडली आणि राम पंचायत सीतामाईला दाखवलं. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में. मेरे राम जानकी बैठे हैं मेरे सीने में. श्रीराम
साठवला. आमच्या जनाबाईला देवाने दळण दळू लागावं एवढंच काय तर जनाबाई ओवी पुढं म्हणायच्या आणि देव तिला पाठीमागे ओवी म्हणू लागायचा. एवढा भाव आमच्या जनाबाईचा होता. आमच्या जनाबाईला ओवी म्हणावी, महिला मंडळी पुढं म्हणाल, तुम्ही माझ्या पाठीमागे म्हणायचं म्हणणार ना. सुंदर माझे जाते ग फिरते बहुत, सुंदर माझे जाते ग फिरते बहुत, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. सर्वांनी सुंदर ओव्या म्हणली. क्या बात आहे. म्हणजे आमच्या जनाबाईने तुझ्या देवहृदयामध्ये साठवला. आमच्या जनाबाई उभी पुढे म्हणायचे, देव तिला पाठीमागे वेळ म्हणू लागले. तुम्ही खूप सुंदर उभी म्हणाले, पण महाराज हल्ली पण खाली जातेच राहिली नाही महाराज. बरं कोणाच्या घरी जाते त्यांनी हात वरती करा. काही काही ना निघून जातो म्हणजे काय तरी माहितीये. अहो इथून पुढच्या पिढीला परीक्षेत प्रश्न येईल की जात म्हणजे काय, तर ते परीक्षेत उत्तर देतील. पूर्वीच्या काळी दळण दळण्यासाठी जे साधन वापरलं जायचं त्याला जात असं म्हणतात. पण हल्ली तसं जात्यावर कोणी दळण दळतच नाही. पण एक मावशी काम ना काय नाही, झोपावतं झोप येत नाही दुपारची, म्हणून दळण दळायला बसते आणि ओव्या सुरू करते. आणि ती ओव्या काय अशा भगवंतासाठी म्हणत नाही, ती पहिली ओवी सुरू करते. रामाच्या गापाऱ्यामध्ये जात वाज वंगा वंगा, जात वाज वंगा वंगा, फुट गोदाड्यातल्या सोंगा. तिने दुसरी ओवी सुरू केली. आंब्याचा गाभारात पाणी घालून केला नाश्ता, माझ्या गठकीला नवरा मिळाला गांजा कसा. तिने तिसरी ओवी सुरू केली. आंब्याच्या झाडाखाली भाऊ माझा दारू पाडी, कोणी मेल्यानं केली चाडी, आली पोलिसाची गाडी. आणि तिच्या शेजारी एक मुसलमान मावशी राहायची. ती मावशी तिच्या घरी गेली, म्हणली मावशी आप बहुत अच्छा गाती हो, हमें भी सिखाओ ना. ती मावशी म्हणली तुझे सिखना है ना तो कल दुपारी मेरे घर आ जा. ती म्हणते बरं. मग ही जाती. मग मावशी तिला शिकवत असती. मावशी म्हणती इसको जाता बोलते है, इसको खुदा बोलते है, एक पाय खड़ा करने का एक पाय लंबा करने का, मेरे मागं मागं म्हणणे का. तर ती म्हणती बरं. मग मावशी तिला शिकवत असती. मावशी म्हणती माझा भाऊ मुंबईला गेला तरी हिला येत नाही, मराठी भाषा हिला कळत नाही, तिची भाषा तिला कळत नाही. मग दोन भाषा एकत्र आल्या, तिसऱ्या भाषेचा जन्म होतो महाराज. महाराज आमच्या मराठवाड्याच्या टेम्पोवर बाहेर पंढरपूरला दर्शनाला गेले
आणि तिथं दर्शन बारीला लागले आणि तिथं काय अमेरिकेच्या बाहेर दर्शन बारीला लागले होते. दर्शन झाल्यावर अमेरिकेची बाई म्हणली दिस इज वंडरफुल. हे आमच्या मराठवाड्यातल्या बाईने ऐकलं ती म्हणते आगाय भवाने वंडरफुल लाईक पंढरपूर म्हणून पंढरपूर. मावशी तिला शिकवत असती. मावशी म्हणती माझा भाऊ मुंबईला गेला तरी हिला येत नाही. मावशी परत म्हणती माझा भाऊ दिल्लीला गेला तरी हिला येत नाही. पण हुशार असते ती पदर भक्ती म्हणती तेरा जिधर गया मेरा भी उधर गया मिठाना महाराजांचा जनाबाईने त्या ऊर्जामध्ये साठवलं. संत सावता महाराजाला देवाने शतामध्ये फुटकू लागावं एवढंच काय तर सज्जन कसायाबरोबर देव मास विकत होता एवढा भाव आमच्या संतांचा होता. मग महाराज म्हणतात देव जर तुम्हाला हृदयामध्ये साठवायचा असेल तर फक्त भाव लागतो, दुसरं काहीही लागत नाही. हेच महाराज अभंगाचे शेवटचे
जाता जाता 2-3 गोष्टी सांगते. अजून कीर्तन भजन ऐकण्यापेक्षा परिवर्तन करा, कारण परिवर्तनाला जास्त महत्व आहे. गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला, आई वडिलांची सेवा करा, व्यसनापासून दूर राहा, आपल्या देशाबद्दल स्वाभिमान बाळगा आणि महत्वाचं म्हणजे आपल्या चिमुकल्यावरती चांगले संस्कार टाका. तुम्ही जसं त्याला बोलायला शिकवता, चालायला शिकवता, तसं त्याला मंदिरात जायला शिकवा. त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं, संभाजी राजांचं चरित्र सांगा. त्याला सांगा की देश धर्म पर मिटने वाला शेर चिवाका जावा था, परम प्रतापी महापराक्रमी एकही शंभू राजा था. आणि दुसरी गोष्ट आहे, आपल्या देशाबद्दल स्वाभिमान बाळगा. ते सैनिक आपल्या सीमेवरती लढत असतात, त्यांची कधीतरी आठवण काढा. ते आपल्या आई वडिलांना सोडून, बहीण भावाला सोडून, सर्व नातेवाईकांना सोडून सीमेवरती गेलेले असतात. म्हणून त्या सैनिकांची कधीतरी आठवण काढा. हे मेरे वतन के लोगों, तुम खूब लगा लो नारा, ये शुभ दिन है हम सबका, लहरा तिरंगा प्यारा, पर मत भूलो सीमा पर वीरों ने प्राण गवाए, कुछ याद उन्हें भी कर लो, कुछ याद उन्हें भी कर लो, जो लोग के घर न आए, जो लोग के घर न आए. ऐ मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. मेरे वतन के लोगों, जरा आँख में
व्यसनामुळे बर्बाद झाले तेवढे कशामुळेच नाही. मी एका काकाला विचारलं, का हो काका तुम्ही दारू का पिता? तर तो म्हणे, दीदी माझ्या जीवनात खूप टेन्शन आहे. दारू टेन्शन जातं का? कोणी सांगतं दारू टेन्शन जातं? दारू ही तुमच्या ब्रेन वरती अटॅक करते, तुमची विचार शक्ती दारू बंद पाडते. मग आधी काय झालंय आणि पुढं काय होणार आहे हे तुमच्या नशेपर्यंत विस्मरण होतं. पहा आता नशा उतारलं टेन्शन हजारायचे की नाही. म्हणून हा माझ्या पुढचा निघाला म्हणे, दीदी याच्यासाठी उतरूच देत नाही. मग जीवनात तुम्ही अशा नशा का करता? एक दारू पिणारा माणूस रेल्वे स्टेशनवर रेल्वेच्या पटरीवर झोपलं. सगळे लोक जमा झाले त्याला म्हणजे, अरे उठरा मरशील, उठरा मरशील. तो म्हणला, हा आपल्याला काय होत नसतं. मला तस काय होत नसते. तो म्हणला, आताच आपल्या डोक्यात हेलिकॉप्टर गेलं, आपल्या केसाला सुद्धा धक्का लागला. अरे एक दारू पिणारा माणूस इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर खाली पडला. सगळे लोक जमा झाले, त्याला विचारायला लागले, काय रे काय झालं होतं? तो म्हणला, आपल्याला बी काही माहित नाही, आपण आत्ताच करून खाली आलो. म्हणजे पडला याचं सुद्धा भांगरत नाही महाराज. एक दारू पिणारा माणूस सध्या एका खड्ड्यात पडला आणि त्या खड्ड्यात आधीच कुत्री बसलेली होती. वर चढताना त्या कुत्रीचं शेपूट त्याच्या हाताला आलं. ते कुत्रीलाच म्हणते, पप्प्याची माय. यांनी घालायला कापासून सुरुवात केली. हरती कुत्रीचं भांडी. मग तुम्ही जीवनात अशी नशा का करता जी कधी ना कधी उतरेल? जीवनात अशी नशा करा जी कधीच उतरणार नाही. अरे जाम क्या पीते हो, आधी रात में ही उतर जाएंगी. जाम क्या पीते हो, आधी रात में ही उतर जाएंगी. प्याला पियो हरि नाम का, पूरी जिंदगी सुधर जाएंगी. हरिनाम नावाचा प्याला प्या, पूर्ण जीवन सुधरून जाईल. आणि चौथी गोष्ट आहे, आपल्या आई वडिलांची सेवा करा. परमेश्वराने जेव्हा ही सृष्टी निर्माण केली तेव्हा आपणच केलेल्या सृष्टीकडे प्रत्येकाकडे एकाच वेळी राहण्याचा त्याला योग नव्हता. म्हणून त्याने एक युक्ती केली. त्यानं आपलं स्वतःचं प्रतिरूप तयार केलं. त्या प्रतिरूपाला नाव दिलं आई. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. जिने मला आत्मा दिला आणि जी माझी ईश्वर आहे ती म्हणजे आई. अरे आई या शब्दाचा दुसरा अर्थ तरी काय? ज्या घराला आई नाही ना त्या घराला घर पण नाही. बाई असते घरात पण तिथं बाईचा उपयोग होत नाही. म्हणून आईच हवी का तर मायेचा ओलावा तिथे असतो, भावनेचा हळवा स्पर्श तिथे असतो. एखाद्या घराची अवस्था बघितली तर आमच्या लक्षात येतं, घर कितीही पसरावं आम्ही बिनबुबट सावरते ती. घरात कामाचा राडा कितीही असू द्या बिनबुबट आवरते ती. कितीही बोला तिला निमूटपणे सहन करते, कसली तक्रार करत नाही. अरे माझ्या देशामध्ये नारायणचे नारायण व्हावेत अशी माझी इच्छा आहे. पण इथं तर नारायणचे नारायण व्हायला लागले. अरे तिने जन्म दिला, तिच्या खुशीतून जन्माला आलो, त्या साईडला टाकतात. अरे पूर्वी बायकांची बाळातपण घरात व्हायची आणि पोर जन्माला आलं की त्याची नाळ कापली जायची आणि ती कापलेली नाळ जात्या मागे पुरली जायची. मातीत पुरलेली नाळ अजून मातीशी घट्टे असं म्हणतात. पण हल्ली बायकांची सगळी बाळातपणे हॉस्पिटलमध्ये होत. पोर जन्माला आलं की त्याची नाळ कापतात आणि ती कापलेली नाळ गटारात नाही तर कचरा कुंडीत फेकून देतात. अरे ज्यांच्या नाळा गटारात नाही तर कचरा कुंडीत फेकून दिल्यात ना त्यांचे तायडे वृद्धाश्रमात जातात. आणि ज्यांच्या नाळा मातीत पुरल्यात ना ती माती कधीच त्या मातीला विसरू शकत नाही. ही वस्तुस्थिती. अरे पोर कळती समर्थी झाली की घराची वाटणी समजू शकते, जागेची वाटणी समजू शकते, जमिनीची वाटणी समजू शकते. अरे पण तिने जन्म दिला, जिच्या कुशीतून जन्माला आलो त्यापैकी वाटणी करता. तुझ्याकडे 3 दिवस जेवेल मग माझ्याकडे 3 दिवस जेवेल, तिला तुम्ही 3-3 दिवसाचा रतीब घालता. अरे आयुष्यभर खायला घालते तिने तुम्हाला, तिला तुम्ही 3-3 दिवसाचा रतीब घालता. तिच्या आयुष्याची पूर्वी कथा नानकांनी म्हटले, आई माझी
जीवनाधार तडपत्या उन्हात नरक रगत्या रानात तडपत्या उन्हात नरक रगत्या रानात काही समाजासाठी कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास कधी घडेल तुला उपवास आई देवापाशी निघन आई तुलाच ग मागेन आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार मायेचा सागर जीवनाधार मायेचा सागर जीवनाधार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार नवीची चांदणी तू ग चंद्राची कोर नवीची चांदणी तू ग चंद्राची कोर शीतल तुझी छाया मग हवी जीवनभर तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य आई देवापाशी आई तुला सगळं मागेन आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार हो, आ, अरे प्रत्येक आईचा मुलगा कवी जरूर नसेल पण प्रत्येक मुलाची आई ही एक सुंदर कविता आहे स्वतःच्या पोटाची काळजी करणार नाही पण पोराला भरभरून देईल पोराच्या शरीराकडे सारखं बघेन पोर फार